तुला माहिती आहे का इवन इफ वाक्यामध्ये कसं वापरायचं? एक्झाम्पल सह बघून. इवन इफचा अर्थ आहे जरी असले तरी, जर झाले तर. जेव्हा पॉसिबिलिटी किंवा हायपोथेटिकल सिच्युएशन सांगायची असते, म्हणजेच एखादी गोष्ट घडली तर दुसरी गोष्ट घडेल किंवा घडणार नाही हे सांगण्यासाठी इवन इफ वापरतात. उदाहरण बघ, जरी त्याने यायला नकार दिला तरी मी जाईन. इवन इफ he refuses to come, I will go. जरी पाऊस पडला आम्ही खेळ चालू ठेवू. Even if it rains, we will continue playing. आता इवन इफ कॉन्फिडेंटली वापर आणि फ्लुएंट बोल. फॉलो फॉर डेली इंग्लिश.